आज मी केलेला आहे थंडाई केक. शरीराला आणि मनाला थंडावा देणारा, तोंडात जाताच विरघळणारा आईस्क्रीम सारख्या चवीचा थंडगार केक. उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच खावासा वाटतो आणि विशेष म्हणजे घरात असणाऱ्या साहित्यातच हा केक मी केलेला आहे आणि कढईत बेक केलेला आहे. नेहमीप्रमाणे रेसिपी करायला सोपी जावी म्हणून मी सर्व साहित्य वाटीच्या मापाने सांगितले आहे आणि रेसिपी अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आहे. तरीही काही समस्या आली केक बेक करताना तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी शक्य तेवढ्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. सर्वात पहिले थंडाई केक आहे म्हणून थंडाई बनवून घेऊ. आता त्यामध्ये भरपूर पदार्थ असतात, पण आपण घरामध्ये असणाऱ्या उपलब्ध साहित्यामध्ये हा केक बनवणार आहोत म्हणून मी पाऊण वाटी ही खडीसाखर घेतली. आता मोठाले खड्याची जर खडीसाखर मिळाली तर चांगली गोष्ट, नाही तर अशीही घेऊ शकता. आणि जे मोठाले खडे असतात ते खलबत्त्यात बारीक करून घ्या आणि नंतर पाऊण वाटी घ्यायचं आहे. त्यामध्ये 4 विलायच्या, 10 बदाम, 10 काजू आणि 2-3 चमचे किंवा एक छोटी वाटी भरून ही भोपळ्याची बी घेतलेली आहे. आता तुमच्याकडे टरबूजची बी, खरबूजची बी असेल तर तीही घेऊ शकता. आणि 1 चमचा भरून ही खसखस घेतली आणि 2-3 चमचे किंवा 1 वाटी भरून मिल्क पावडर घ्यायचं आहे. एवढे सर्व पदार्थ आजकाल सर्वजणांच्या घरी असतेच. मिल्क पावडरच्या 10 वाल्या पुड्या मिळतात, त्यामुळे त्याही तुम्ही वापरू शकता. आता हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घालून बारीक याची पावडर तयार करायची. यामध्ये जी विलायची घातलेली होती त्याचा खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला. आता यातले 3 ते 4 चमचे पावडर जे आहे ते बाजूला काढून ठेवायचे, कारण जे आपण थंडाईचे दूध बनवणार आहोत त्यामध्ये ते वापरणार आहे. या जे बदाम काजू घातलेले आहे त्याचा छान सुगंध आणि चव येते त्या दुधाला. सोबतच मिल्क पावडरमुळे घट्टपणाही येतो. आता मी हे बाजूला काढून ठेवते. आता हे जे पावडर आहे एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि बाजूला ठेवून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ज्या वाटीने खडीसाखर मोजली त्याच वाटीने पाव वाटी मी हे तेल घेतलं. तेल उग्र वासाचे नाही पाहिजे, सूर्यफूल किंवा सोयाबीनचे घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही घेऊ शकता, फक्त ते वितळून घ्या. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलं आणि दही सुद्धा फ्रीजमधून 2-1 तास आधी काढून ठेवायचे. थंडगार दही नाही घ्यायचे. आता दही जर चालत नसेल तर 2 मोठे चमचे विनेगरही तुम्ही यामध्ये घालू शकता. फक्त प्लेन विनेगर घालायचे. मिक्सरला लावून फिरवून घेतले. तेल आणि दही छान असं मिक्स झालं. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा. ज्या वाटीने बाकीचे सर्व साहित्य मोजले त्याच वाटीने अगदी बारीक रवा घेतलेला 1 वाटी भरून. तुम्ही रव्याऐवजी गव्हाचे पीठ किंवा मैदाही घेऊ शकता. आणि जाड रवा असेल तर मिक्सरला लावून फिरवून घ्या. आधी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. दूध थंडगारही घालायचं नाही आणि गरमही नाही घालायचं. रूम टेम्परेचरवरचं घालायचं आणि दूध एकदम सर्वने घालायचं. दुधाचं विशिष्ट प्रमाण नाहीये. दही किती पातळ आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. जर तुम्ही विनेगर घातलं तर दूध शिल्लकचंही लागू शकतं. थोडंसं दूध घातलं अर्धी वाटी. मिक्सरला लावून आता याला फिरवून घेते. आता हे घट्टसर बॅटर जे पावडर तयार केलेलं आहे त्यात घालून घेऊ. त्यामध्ये साखर आहे, त्याला पाणी सुटेल, त्यामुळे हे बॅटर परसं पतलं होईल. थोडंसं दूध मिक्सरमध्ये घालून घेतलं म्हणजे मिक्सरला लागलेलं साहित्य निघून येतं. आता साखरेला पाणी सुटलं, सर्व साहित्य एकत्र केलं. आता हे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते. बेकिंग करण्यासाठी कढई, कुकर किंवा पातेलं जे घ्याल ते जाडबुडाचं पाहिजे आणि शक्यतो एका भांड्यातच नेहमी बेक करायचं, म्हणजे त्याचा एक अंदाज येतो आपल्याला की मागच्या वेळेस गोष्ट जळाली होती, कच्ची राहिली होती, त्यानुसार पुढचा टायमिंग आपल्याला ऍडजस्ट करता येतो. आणि त्यामध्ये अशी जाळी ठेवायची. जाळी फार उंच नाही ठेवायची. कढईच्या बुडापासून थोडीशी कांडीभर उंच ठेवायची. आणि जे भांडे आहे केकचे ते अगदी मधोमध बसले पाहिजे. त्याच्या कडा ज्या आहे त्या कढईला किंवा जे पातेलं वगैरे असतं त्याला चिकटल्या नाही पाहिजे. आणि उंच सुद्धा नाही घ्यायचं खूप सारं. कढईमध्ये खाली बसेल आणि वरून झाकण ठेवलं तर त्याला वरतूनही गरम वाफ लागेल. अशा पद्धतीनंच जे केकचे भांडे ते घ्यायचे. आता मी यावरती झाकण ठेवून देते आणि मीडियम गॅसवरती प्रीहीट करायला ठेवून देते. जे केक टीन आहे त्याला तेल लावून घ्यायचं. आता तुम्ही बटर पेपर वापरू शकता. बटर पेपर नसेल वापरायचा असं तेल किंवा तूप वगैरे जे तुम्ही वापराल ते लावलं की यावरती गव्हाचे पीठ म्हणा किंवा मैदा घालायचा आणि अशा पद्धतीने तो कोट करून घ्यायचा. आज मात्र मी बटर पेपर वापरणार आहे. बटर पेपर यामध्ये घातला की यावरही थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे केक पटकन निघून येतो. बॅटर छान असं भिजलं, पण किंचित अगदी थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी फक्त 2 चमचे दूध यामध्ये घालते. जास्त दूध नाही घालायचं, कारण घट्ट जर असले तर आणखीन थोडंसं दूध घालू शकतो, पण पतलं झालं तर मात्र थोडंसं अवघड होऊन जाते. आता हे बॅटर जे आहे बघू शकता एकदम छान आणि मस्त झालेलं आहे, रनी असं. आता यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा. तर तो मोठ्या चमच्याने नाही तर पोहे खाण्याचा जो छोटा चमचा आहे त्याने फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलं
आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि यावर फक्त अर्धा चमचा मी दूध घातले. आता एकाच दिशेने फिरवून घ्यायचं म्हणजे बॅटर छान असं हलकं होतं. यात दही घातलेलं आहे त्यामुळे ऍक्टिव्हेट होतं हे. आता असं स्पॅच्युला घ्यायचा आणि कट अँड फोल्ड, हे बघा मी जसं करते त्या पद्धतीने करून घ्यायचं. आता हे जे बॅटर आहे केक टीन मध्ये ओतून घ्यायचं आणि एकदा दोनदा केक टीन आपटून आता कढईमध्ये बेक करायला ठेवून देऊ. कढई प्रीहीट झालेली मीडियम गॅसवरती, त्यामध्ये बरोबर मधोमध केक टीन ठेवला की यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मीडियम गॅसवरती जवळपास 30 ते 35 मिनिटं बेक करून घेऊ. 35 मिनिटं झाले, मी आता हे झाकण काढून घेते. आणि कधीही केक बेक होत असताना तीनदा हे झाकण उघडून बघायचे नाही, नाहीतर केक असा मध्ये बसून जातो. केक तर झालेला दिसतोय तरीही चाकू घालून बघायचा, क्लीन निघालेला आहे म्हणजे छान असा झालेला आहे. केक मी खाली ठेवते आणि हा थंड होऊ देते, तोपर्यंत दूध बनवून घेऊ. आता जे थंडाईचे दूध आहे ते बनवून घ्यायचे. त्यासाठी एका पातेल्यात 2 ग्लास म्हणजेच अर्धा लिटर दूध घेतले आणि जे 3-4 चमचे पावडर आपण बाजूला काढून ठेवलेले होते त्यामध्ये हे जे दूध आहे हे थंडच दूध घालून घ्यायचे. मीडियम गॅसवरती दुधाला उकळी आली की ज्या पावडरमध्ये आपण दूध मिक्स करून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं. आणि मी घेतलेलं दूध बऱ्यापैकी घट्ट होतं त्यामुळे मी जास्त आटवलं नाही. आता तुम्ही घेतलेलं दूध जर पतलं असेल तर 2-4 मिनिटं त्याला उकळून घ्या म्हणजे त्यातलं पाणी थोडंसं हटेल. आणि जास्त अगदी बासुंदीसारखं घट्टही करायचं नाहीये आपल्याला. यामध्ये जे आपण मिल्क पावडर, बदाम, काजू घातलेले त्यामुळे बराचसा घट्टपणा त्याला येतो आणि छान सुगंध आणि चव येते त्या दुधाला. विलायची किंवा खडी साखर वरतून घालायची अजिबात गरज नाहीये. आता याला मीडियम गॅसवर 2-1 मिनिटं शिजवून घेतलं. बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता जास्तीचं घट्ट आपल्याला करायचंच नाहीये. यामध्ये जे बदाम काजू घातलेले ते छान शिजतात आणि त्याची चव खूप छान आणि मस्त लागते. अगदी असं दूध करूनही तुम्ही पिऊ शकता ते पावडर तयार केलेली त्यापासून. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊ देते. जो केक होता तोही थंड झालेला आहे. दूध करेपर्यंत त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि केक काढून घ्यायचा आहे. कारण आपल्याला जो बटर पेपर खाली घातलेला आहे तो काढायचा आहे त्यामुळं. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा काढूनच घेते. आता बघा छान असा बेक झालेला आहे. आता बटर पेपर काढून टाकते मी. केक खूप छान आणि मस्त स्पंजी जाळीदार असा बेक झालेला आहे. अगदी असाही खाल्ला तरी खूप छान आणि मस्त लागतो. पण आईस्क्रीम सारखा थंडगार करून खायचा असेल तर वरतून दूध घालून छान लागतो. आणि कढईत बेक करताना कधी खालची बाजू डार्क आणि वरची बाजू फेंट असते. आणि केक उलटा करून केक टीन मध्ये घालून घ्यायचा, कारण जे दूध आहे ते आतपर्यंत जाते. आणि छान अशा आतपर्यंत जाण्यासाठी पुन्हा याला टूथपिकने छिद्रे पाडून घ्यायचे किंवा चाकूही वापरू शकता. केकही थंडगार झालेला आहे आणि दूधही थंड झालेलं आहे. कोमट दूध किंवा कोमट जे केक आहे तो अजिबात वापरायचा नाहीये. अगदी फ्रीजमध्ये ठेवून थंडगारही केलं तरीही चालतं. आणि खूप सारे दूधही नाही ओतायचे, तर 2-4 पळ्या दूध ओतायचे यावरती फक्त. शिल्लकचे दूध जर यावरती घातले तर भिजट होऊन जाईल आणि शिऱ्यासारखा त्याचा लगदा तयार होईल, म्हणून जास्तीचे दूध घालायचे नाही. 2-4 पळ्या ओतल्या की केकची टीन जे आहे ते असे धरायचे आणि एक्स्ट्राचे दूध काढून घ्यायचे त्यातले. त्यानंतर हा जो केक टीन आहे थंडगार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. जे दूध आहे तेही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. जवळपास 3-1 तास झाले. जो केक टीन आहे फ्रीजमध्ये ठेवलेला होता छान थंड झाला. आता डायरेक्ट केक टीन मधूनच तुम्ही कट करून खाऊ शकता. पण मला फक्त दाखवायचे होते शूटिंगसाठी त्यामुळे मी केक टीन मधून हा काढून घेतला आणि प्लेटमध्ये ठेवला. वरतून थोडेसे दूध घालायचे खाण्याच्या आधी आणि याच्या हव्या त्या आकारात कट करून घ्या. मी या ठिकाणी चौकोनी पीस कट करत आहे. खूप छान आणि मस्त झालेलं आहे बघा. आतमध्ये जाळी छान पडलेली आहे, दूधही आतपर्यंत गेलेले आहे. आता जो पीस खायचा आहे आपल्याला तो एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचा आणि त्यावरून दुधाची अंघोळ घालायची. आता मी या ठिकाणी पसरट प्लेट घेतलेली, तशी मात्र घ्यायची नाही, ती फक्त मला फोटोसाठी ठेवलेली मी. आणि त्यावरून 2-4 पळ्या दूध घालायचे, अगदी दुधाची अंघोळ घालायची. वरतून बदाम काजू वगैरे आवडत असेल तर तेही घालायचे. आणि खात असताना केकचा पीस आणि त्यासोबत थोडेसे दूध. प्लेटमध्ये ते दूध येत नाही म्हणून मी वाटी कटोरी सांगितली. खूप छान आणि मस्त, अगदी आईस्क्रीम सुद्धा खाणे विसरून जाल इतकी छान आणि मस्त याची चव लागते. तोंडात जातात विरघळतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.